नमस्कार मित्रांनो, मी हेमंत हत्तावर. आज मी आलो आहे अंधेरीमध्ये आपला सारिका मगर यांना भेट द्यायला. ते रिसेंटली आता डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मवरती काम केलं आहे. सो आपण थोडं गप्पा मारूया. स्टे कनेक्ट. आता मी फोटोग्राफीपासून ते डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मपर्यंत कसे जम्प केले. सर्वप्रथम आपल्या ऑडियन्सचं आभार. आणि मी आपली सारिका मगर कांबळे अँड भैरवनाथ कलाप्रेमी यूट्यूब फेम कलाकार आणि शूटिंग लाईनमध्ये पण आहे मी. आणि जसं आता तू विचारतोयस मला की म्हणजे मी आता जस्ट डॉक्युमेंटरी केली त्याच्याबद्दलचं एक्सपिरियन्स. तर असं आहे की एक्सपिरियन्स तर खूपच छान आणि काम करण्यासाठी पण खूप मजा आली, कारण की जे सहकलाकार वगैरे आहेत. आणि झालं असं की त्याच्या बाबतीत मी जास्ती काय तुला तर सांगू नाही शकत. थोड्या दिवसात ते कळेलच. हां, अगोदर नाही सांगू शकत मी. पण हां, म्हणजे विशेष काही अशा गोष्टी आहेत. म्हणजे आम्ही कुठे शूट केलं वगैरे, तर आपण सर्वप्रथम आम्ही शूट केली आपलं ट्रॉम्बे कोळीवाड्याला. ट्रॉम्बेमध्ये कोळीवाड्यामध्ये, कारण की खूप सगळ्या गोष्टी होत्या, त्यांचे परमिशन्स वगैरे घ्यायचे असतात. आणि त्याप्रकारे मला कॉल आला एकदा अचानक. आपले नाही, आपले म्हणजे माझे सहकलाकार आहेत, त्यांनी भैरवनाथ कलाप्रेमीमध्ये पण म्हणजे माझ्यासोबत काम केलेलं आहे. आता लास्ट टाइम आम्ही एक व्हिडिओ केला होता त्यांच्यासोबत. मी भैरवनाथ कलाप्रेमी यूट्यूब चॅनलवर आहे तो व्हिडिओ. आणि त्याच्यामध्ये ज्यांच्याबद्दल मी बोलते ते आहेत आपले अंधेरी वर्सोवाचे वेसावकर दादा, म्हणजेच कोळी नटसम्राट. त्यांना खूप म्हणजे मोठे मोठे पुरस्कार मिळालेले आहेत त्यांना. आणि त्यांचं नाव आहे राजेश खर्डे दादा. आणि खूप चांगले कलाकार आहेत ते पण. म्हणजे आमच्या गुरुप्रमाणे जसे आमचे गुरु आहेत दिगंबर दादा कोळी, भैरवनाथ कलाप्रेमीचे आमचे. हां, तर तुला तर माहितीच आहे, तू पण काम केलेलं आहेस. तर मग त्यामुळे म्हणजे त्यात सेम त्यांची जागा आणि ते दोघं म्हणजे एका गुरुप्रमाणे आहेत आपल्याला. तर मग त्यांनी मला म्हणजे मामा समजवाला ही आपली आगरी कोळी संस्कृतीतील आपण एक विशेष हे केलं शॉर्ट यूट्यूब चॅनलचा व्हिडिओ केलेला आपण. त्याच्यामध्ये जे आपले आगरी कोळीचा जो रिवाज आहे की म्हणजे मामा समजवायला वगैरे जातात, लग्न सराई आपल्या घरामध्ये लग्न वगैरे असतं. हां, तर त्याच्यावर तो व्हिडिओ आहे, खूप छान आहे. आणि प्रेक्षकांना मी सांगेन की त्यांनीही भैरवनाथ कलाप्रेमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून तो आमचे खरंच व्हिडिओ खूप छान असे व्हिडिओ आहेत. आणि त्याच्यामधून आपल्याला खूप चांगला सपोर्ट पण घ्यायला मिळतो. तर मी तुझ्या प्रेक्षकांना सांगेन की त्यांनी पण सबस्क्राईब करा. हां, आणि नक्की ते बघावेत व्हिडिओ. आणि झालं आता शूटिंगचं. तर असं झालं की राजेश खर्डे दादांनी एकदा मला कॉल केला आणि मग मला सांगितलं की अशी डॉक्युमेंटरी मूवी बनवत आहे. तर मग हां, तर कॅरेक्टर आहे असं आणि त्यात मीही आहे. तर मग माझ्यासोबतचा रोल आहे. तर मग मला असं वाटतं की तू करावंच म्हणून इंटरेस्टेड आहे. हां, तर मी म्हटलं ठीक आहे. आता आपले जे मोठे आहेत आपल्यासोबत जे कामामध्ये, तर त्या हिशोबाने आपण डिरेक्टली त्यांना नाही किंवा काय नाही बोलू शकत. आणि मला प्रत्येक कामातून मला काहीतरी एक्सपिरियन्स मिळतो, मला काहीतरी शिकायला मिळतं. हां, रोल छोटा मोठा त्याची हां फरक नाही पडत रे, पण आपल्याला ना त्या छोट्या रोलमधून कितीतरी मोठा म्हणजे रोल भेटतो. हां, किंवा खूप काही शिकायला मिळतं. त्यामुळे मग मी ठीक आहे सांगितलं त्यांना, आपण भेटू. आणि मी गेली. तर फर्स्ट शूटिंग माझी वरली कोळीवाड्याला होती. तिकडे आम्ही कोळीवाड्याला गेलो आणि बोटीमधला सीन होता आमचं. छान तो पण एक्सपिरियन्स. आणि अक्षरशः इतकी मजा वगैरे पण आली ना की काय
शूट करताना. आणि ते पाण्यातून आम्हाला जायचं होतं त्या बोटीपर्यंत. आणि मग ती बोट परवानगी. ती हालत वगैरे होती, परवानगी घेतलेली त्यांनी. आणि मग या बोटीतनं मग त्या मोठ्या बोटीमध्ये जाणं, मग तिथे सर्व सेटअप आमचा, आणि मग ते डायलॉग्स बोलणं वगैरे, तो एक वेगळाच होता एक्सपिरियन्स, पण छान होतं. आणि मग ती शूट आमची तिकडे झाली. आणि देन आम्ही त्याच्यानंतर मग आम्ही शूट केला तो पण ट्रॉम्बेला नाही, ट्रॉम्बेला झाला हा, ट्रॉम्बेला बरं. झाला. आणि त्याच्यानंतर मग वर्ली कोलीवाड्याला आम्ही गेलो. आणि तिथे आपले पापलेटवाली आपले मी शाहीर, short film चालू आहे. हा शाहीर पापलेटवाली. शिवडीकर दादा त्यांच्यासोबत होती. त्यांच्या ॲक्च्युली घरीच होती शूट. आम्ही ती घरामधली शूट होती आमची, तर तो सीन आम्ही त्यांच्या घरी केला. आणि खूप छान अशी आहे स्टोरी. आणि त्या रिव्ह्यू कधी होणार आहे? कळेलच थोड्या दिवसांमध्ये, मी तुला सांगेनच कळेल, किंवा तू त्याचं क्लिप्स पण दाखवू शकतो तुझ्या प्रेक्षकांना. आणि आपल्याला शो माहिती- करीन नंतर. हो हो चालेल. तर हां, आणि मी तुम्हाला एक सांगते की आम्ही दोघांनी खूप सारे असे फोटोशूट्स वगैरे केलेले आहेत. स्टार्ट 20. हां फर्स्ट पेड किती आपली ताई? हां, फर्स्ट पेड आपली शूटसाठी मला असं वाटतं 2021 आय थिंक 21 ते 26 पर्यंत. है ना, 21 पासून, म्हणजे लॉकडाऊन नंतर ते First shoot होती. आतापर्यंत आम्ही सोबत बरीच तरी कामं आता केली. स्टार्ट केलं आम्ही ब्रॉडकास्टसाठी. हां. फर्स्ट ब्रॉडकास्ट आहे ताई बरोबर आज. आणि मला असं वाटतं की तुम्ही भरभरून सपोर्ट करा, भरभरून म्हणजे त्याला सहकार्य करा, की जेणेकरून तो म्हणजे जास्त त्याच्या म्हणजे पुढच्या वाटचालीला खूप सपोर्ट होईल. आणि खूप सारे पॉडकास्ट कर असे. थँक्यू. सुरुवात चांगली आहे. आणि मला असं वाटतं जास्तीत जास्त लोकांनी त्याला सबस्क्राईब करा त्याचं चॅनल. आणि आशा करतो की खूप चांगल्या चांगल्या गोष्टी तू दाखवशील ते लोकांना. नक्कीच. त्याला तुम्हाला दिसणारच पुढच्या महिन्यापासून. आणि तो खूप छान फोटो पण काढतो. आणि पहिली मॉडल होती सारिका ताई फर्स्ट. आणि मजा येते त्याच्यासोबत पण काम करायला. छान फोटोशूट करताना पण आम्हाला खूप मजा येते हसत खेळत. ॲक्च्युली फ्रेंडली एन्व्हायरमेंट असलं तर कामं चांगली होतात आणि त्याचा मस्ती मजा. रिझल्टही चांगला आहे. ताईला पण माहिती आहे. बाकी आणखी काय नाही. आता तुमचा पुढचा काय विचार आहे डॉक्युमेंटरी नंतर? हां, पुढचंही म्हणजे कंटिन्यू असणार आहे. आणखी काही वेगळे मूवीज म्हण, आणखी काहीतरी वेगळे. आणि आपले भैरीनाथ कलाप्रेमीचे यूट्यूबचे व्हिडिओ तर आपले चालूच राहणार आहेत. आणि त्याच्यामध्येही तुम्हाला खूप काही वेगळं वेगळं बघायला मिळणार आहे. आणि आमची टीम पण खूप चांगली आहे, खूप सपोर्टिव्ह आहे. आणि खूप चांगली टीम आहे आमची. आणि खूप चांगले चांगले कलाकार आहेत. आणि या सर्वांना म्हणजे या भैरीनाथ कलाप्रेमी एक परिवार आहे. आणि त्या परिवाराचे मेन आमचे दिगंबर दादा कोल्हे. सेकंड नाही रे नाही, आपण कलाकार आहोत आणि आपण फक्त आपली काम करायचं. आणि मला असं वाटतं की नेक्स्ट व्हिडिओत आमच्या भैरीनाथ कलाप्रेमीची टीम येईलच नक्की, जसं त्यांना पॉसिबल असेल तसं. तर मग पुन्हा आपण भेटू नक्की. थँक्यू.